स्टुडंट्स, आज आपल्याला जे इंथॅल्पीचा जो काल फॉर्म्युला पाहिला, इंथॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन्स, त्यांचा फॉर्म्युला आपण काल पाहिला आहे. त्या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर प्रॉब्लेम काय आहे? कॅल्क्युलेट स्टँडर्ड इंथॅल्पी ऑफ रिॲक्शन दिले टॉईस C2H6 प्लस 7O2 गिव्स 4CO2 प्लस 6H2O. रिॲक्शन बॅलन्स आहे का पहा. कार्बन 4 आहेत, कार्बन 4 आहेत, 7 2 14 ऑप्शन आहेत, 6 8 14 ऑप्शन आहेत, हायड्रोजन 12 आहेत, तर 6 2 12. रिॲक्शन बॅलन्स आहे आणि या बॅलन्स रिॲक्शनमध्ये आपल्याला काय दिलं आहे? डेल्टा एफ स्टँडर्ड CO2 याची व्हॅल्यू दिली, डेल्टा एफ स्टँडर्ड H2O यांची व्हॅल्यू दिलेली आहे, डेल्टा एफ स्टँडर्ड C2H6 यांची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि आपल्याला काय सांगितलं? कॅल्क्युलेट स्टँडर्ड इंथॅल्पी ऑफ द रिॲक्शन. या स्टँडर्ड इंथॅल्पी ऑफ द रिॲक्शन तुम्हाला काढायला सांगितले. या स्टँडर्ड इंथॅल्पी ऑफ रिॲक्शनमध्ये सगळ्याच्या व्हॅल्यू दिल्यात, पण याची व्हॅल्यू दिलेली नाही. ठीक आहे, याची व्हॅल्यू दिली नाही 7O2. मग या 7O2ची व्हॅल्यू दिली नाही तर डायटॅमिक फॉर्म आहे, ऑक्सिजन फॉर्म आहे तो, म्हणजे N2O2 आणि जे मेटल फॉर्ममध्ये असतात Fe यांची आपल्याला स्टँडर्ड इंथॅल्पी द्यायची गरज नाही. त्यांची स्टँडर्ड इंथॅल्पी आपल्याला 0 कन्सिडर करायची. ठीक आहे, त्यांची 0 कन्सिडर करायची. कोणाकोणाची? N2 असेल, S2 असेल, सॉरी N2 असेल, O2 असेल, आयर्न Fe असेल, काही मेटल असतील असे, ज्याप्रमाणे 3 टर्म दिलेत आपल्याला आणि त्याची इंथॅल्पी काढायला सांगितलेली आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला डेल्टा, आपण काय लिहू इथं? युजिंग फॉर्म्युला काय आहे? डेल्टा RH स्टँडर्ड. ठीक आहे, डेल्टा RH स्टँडर्ड इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा FH स्टँडर्ड, काय हा? प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ डेल्टा FH स्टँडर्ड रिॲक्टन्स. आता याच्यात किमती टाकायच्या. प्रोडक्ट कोणता आहे? हा आहे. रिॲक्टंट कोणता आहे? हा आहे. मग युजिंग फॉर्म्युला आता आपल्याला किमती टाकायच्या, व्हॅल्यू टाकायच्यात. मग व्हॅल्यू टाकताना काय करायचं? डेल्टा RH स्टँडर्ड्स इज इक्वल टू, आता याच्यामध्ये काय आहे? 4, कारण कोइफिशियंट घ्यावं लागेल आपल्याला. कोइफिशियंट काय आहे? 4 डेल्टा FH स्टँडर्ड, काय हा? CO2 प्लस, हा ब्रॅकेट लार्जर ब्रॅकेट येईल, त्यानंतर 6 डेल्टा FH स्टँडर्ड, कशाचा आहे तो? H2O साठी आहे. काय केलं आपण पहा, प्रोडक्ट कोणकोणते आहेत? CO2 आणि H2O, हे 2 प्रोडक्ट आहेत. या 2 प्रोडक्टमध्ये कोइफिशियंट याचा काय आहे? 4, याचा कोइफिशियंट 6 समोर लिहिले. आणि डेल्टा एफ स्टँडर्ड CO2 हे कसं लिहायचं तर मला सांगा. डेल्टा एफ स्टँडर्ड CO2 असं लिहिले, अशाप्रमाणे लिहायचं. H2O कसं दिलं? डेल्टा एफ स्टँडर्ड H2O तसं लिहायचं, डेल्टा एफ स्टँडर्ड H2. मग हे डिजिट काय घेतले? ते कोइफिशियंट आहेत. हे CO2 कसं लिहायचं ते इथं दाखवलेलंच आहे, काही नवीन याच्यात हे करायची गरज नाही. H2O कसा लिहायचा? डेल्टा एफ स्टँडर्ड, म्हणजे हा गिव्हन डेटा ज्याप्रमाणे दिलाय त्याप्रमाणे इथं लिहून टाकायचं. कोइफिशियंटच्या समोर घ्यायचे. आता हा प्रोडक्ट, आता रिॲक्टंट काय आहे पहा. रिॲक्टंटमध्ये हा आहे टॉईस C2, टॉईस डेल्टा FH स्टँडर्ड C2H6 प्लस पुन्हा काय आहे? 7, पुन्हा काय आहे? 7 डेल्टा FH स्टँडर्ड O2, FH स्टँडर्ड O2 या प्रकारचं. म्हणजे O2 दिला, C2H6 दिला. C2H6चा कोइफिशियंट किती आहे? टॉईस. आणि O2चा कोइफिशियंट किती आहे? 7. ठीक आहे, 7O2. मग हे कसे लिहायचे? हे तर दिला नाही, मग कसं लिहिणार? तर दिला नाही म्हणजे याची इंथॅल्पी नव्हती इथे. इंथॅल्पीची कन्सिडर 0 करायची, पण आपल्याला ते लिहित असताना फॉर्म्युल्यामध्ये त्याप्रमाणे इथे टाकावं लागेल, जसे हे सर्व घेतले त्याप्रमाणे. आता काय करायचं? याचे व्हॅल्यू टाकायची. RH स्टँडर्ड्स, हे स्टँडर्ड म्हणजे इथं असं आहे त्या प्रकारचं. मग याची व्हॅल्यू काय? आता CO2ची व्हॅल्यू मायनस, पण CO2ची व्हॅल्यू लिहिताना अगोदर काय आहे? 4 आहेत. 4 इंटू मायनस 393.5 झाला 1. त्यानंतर पुन्हा कोण आहे? प्लस 6 इंटू S2 आहे. S2ची व्हॅल्यू किती आहे? -285.8. ठीक आहे, हा ब्रॅकेट झाला कवर.
आता नंतर 2 इंटू C2H6ची व्हॅल्यू किती आहे? ती आहे -84.9. ठीक आहे, 84.9. आणि 7 इंटू डेल्टा एफ एस स्टँडर्ड O2 साठी व्हॅल्यू काय आहे? 0. ठीक आहे, मग याला सॉल्व करा आता. डेल्टा RH स्टँडर्ड इज इक्वल टू 4 पंचे 20. ठीक आहे, 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 13 14, 12 13 14, 4 9 27, 27 आणि 1 28. ठीक आहे, 4 9 27 आणि 1 28, 4 त्रिक 12, 13 14. इथं मायनस साईन, 4 याला मल्टिप्लाय केलं, मायनस साईन तसंच कॅरी केलं आपण. आता इथं पहा पुन्हा, इथं हा काय होईल? प्लस मायनस, कारण गुणल्यानंतर हा मायनस येणार आहे. इथं प्लस सध्या घेऊ आपण, मायनस. हा काय आहे? 8 साईन 7 42, 6 8 48, 6 8 48, हा चाले 4, 6 पंचे 30, 30 आणि 4 34, हा चाले 3, 6 पंचे 30, 30 आणि 4 34, हा चाले 3. त्यानंतर 6 8 48, 49 50 51, हा चाले 3, सॉरी हा चाले 5. ठीक आहे, 6 8 4 49 50 51, 51 1, हा चाले 5, 6 2 12, 12 आणि 5 17, 12 13 14 15 16 17, या प्रकारचा हा ब्रॅकेट झाला. आता इथे काय करणार आपण? 2 इंटू याला 9 2 18, त्यानंतर इथं मायनस येणारच, प्रत्येकासमोर मायनस आहे. नंतर काय आहे? 4 2 8, म्हणजे 9 2 18, 18 मध्ये हातचा 1 येईल, 9 2 18, 18 8 हातचाला 1, 4 2 8 आणि 1 9, आणि 8 2 16, 8 2 16, ते प्लस काय होणार? 0. हा 7 इंटू 0 0. मग याला पुन्हा जर आपण व्यवस्थित सॉल्व केलं, डेल्टा RH, हा आर काय आहे? रिॲक्शनसाठी, डेल्टा RH स्टँडर्ड इज इक्वल टू, आता या दोघांची बेरीज करा, म्हणजे मायनस, हा पण मायनस आहे, मग या दोघांची बेरीज होईल, तर काय होईल? 0.8. ठीक आहे, 4 आणि 4 8, म्हणजे हे 4 8, 1 आणि 8 9, 7 आणि 4 11, हातचाला 1, 1 आणि 1 2, 2 1 3. ठीक आहे, 1 आणि 1 2, 2 1 3, मग त्या प्रकार झाला. आता हे झाला या दोघाचा, कारण हे वजाबाकी दोन्ही गुणा वजा अधिक, सॉरी वजाचं चिन्ह आहे, मायनस चिन्ह आहे, त्यामुळे इथं मायनसच राहणार आहे. इथे आता हे मायनस आहे, याला मायनस आहे, म्हणजे हे प्लस होणार. ठीक आहे, म्हणजे हे मायनस, हा मायनस, तर इंटूमध्ये आहे, म्हणजे प्लस होणार 169.8. आणि याला आता ब्रॅकेट तुम्हाला करायची आवश्यकता नाही, कारण की समोर संख्या नाही त्यामुळे. आणि या दोघाचं जर आपण कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं तर उत्तर काय येतं? -3119 किलो जूल्स. ठीक आहे, पहा एकदा काय केलं आपण? कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन्स, अशा प्रकारचा तो फॉर्म्युला आहे, सॉरी अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आपण तो फॉर्म्युला यूज केला. कालचा फॉर्म्युला पाहिला आपण, एन्थॅल्पी ऑफ द केमिकल रिॲक्शन. त्या एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शनसाठी आपण काय केलं की एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन्स, त्यामध्ये प्रोडक्टची मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टन्ट्स. त्यामध्ये आता यामध्ये प्रोडक्ट कोणते आहेत? प्रोडक्ट म्हणजे ॲरोच्या समोरचे हे 2 आहेत. रिॲक्टंट कोणते आहेत? ॲरोच्या पाठीमागचे हे आहेत. म्हणजे हे प्रोडक्ट तयार झालेला हा तयार करतो म्हणजे रिॲक्टंट. इथं कोइफिशियंट किती आहे? 4. इथं कोइफिशियंट सहगुणक किती आहे? 6. म्हणजे H2 च्या समोर इथं कोइफिशियंट किती आहे? 7. आणि इथं कोइफिशियंट 2. तुम्ही याच्यावर मी क्रॉस करून सर्कल केला, याचा अर्थ आपल्याला याची एन्थॅल्पी 0 घ्यायची. ठीक आहे, याची. आणि हे गिवन डेट आहे, आपण काय काढला नाही, हा त्याप्रमाणे द्यायलाच पार्ट आहे. आपण काय केलं? युझिंग फॉर्म्युला डेल्टा RH स्टँडर्ड समेशन ऑफ डेल्टा FS स्टँडर्ड्स प्रोडक्ट. F म्हणजे फॉर्मेशनसाठी, F फॉर्मेशनसाठी, डेल्टा चेंजसाठी आहे. आपण काय केलं? प्रोडक्टमध्ये 4 कोइफिशियंट आहे CO2चा, तो घेतला, ही मांडणी केली याच्याप्रमाणे. 6 घेतला, ही मांडणी केली याच्याप्रमाणे. इथं ही 2 कोइफिशियंट घेतला, मांडणी केली. ही 7, इथं मांडणी याप्रमाणे नव्हती, परंतु आपण त्या जशी याच्या अगोदर केली तसंच इथं हे केलं आहे. आणि मग किमती टाकल्या, गुणाकार केला, जिथं वजाबाकी असेल वजाबाकी केली, आणि शेवटी तुम्हाला उत्तर काय आलं? -1019 हे उत्तर किलोजूलमध्ये आलेलं आहे. आता आपल्याला समोरचा पार्ट पाहायचा आहे, तो म्हणजे स्टँडर्ड इन्थॅल्पी. कोणता पार्ट पाहायचा आहे? स्टँडर्ड इन्थॅल्पी. तर स्टँडर्ड इन्थॅल्पी कशाची पाहायची आपल्याला? परंतु अगोदर स्टँडर्ड म्हणजेच काय ते पाहू. ठीक आहे, आपण आता स्टँडर्ड घेतलं होतं, मग स्टँडर्ड म्हणजेच काय ते पाहायचं आपल्याला, आणि त्यानुसार समोरचा पार्ट हा आपल्याला घ्यायचा आहे. ओके, तर यामध्ये पहा आता
स्टँडर्ड स्टँडर्ड स्टेट. स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय? आता स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय? जसा डेल्टा एच आहे हा स्टँडर्ड स्टेटमध्ये नाही, पण जर याच्यावर असा गोल दिला तर हा स्टँडर्ड स्टेटमध्ये होतो. म्हणजे एन्थॅल्पी आता स्टँडर्ड स्टेटमध्ये आहे, पूर्वी ही स्टँडर्ड स्टेटमध्ये नव्हती. मग का नव्हती? तर मग स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय? स्टँडर्ड स्टेट म्हणजे असं आहे, स्टेट वेअर substances are stable at 1 bar pressures and 298 केल्विन टेम्परेचर्स. म्हणजेच काय? असा स्टेट व्हेअर सबस्टन्स काय असतात? स्टेबल असतात. त्यावेळेस प्रेशर किती असते? 1 बार आणि टेम्परेचर किती असतो? 298 केल्विन. म्हणजे 1 बार प्रेशर आणि 298 केल्विन टेम्परेचर अशी कंडिशन असते. कधी? स्टँडर्ड स्टेटमध्ये. त्या स्टेटला काय होतात? सबस्टन्स काय होतात? स्टेबल होतात. त्यामुळे त्याला स्टँडर्ड स्टेट म्हणायचं. ओके. मग रिप्रेझेंटेशन काय? आता डेल्टा एच याची स्टँडर्ड स्टेट कशी करणार? हा स्टँडर्ड स्टेटमध्ये लिहायचा आहे, फक्त याच्यावर गोल लिहायचं. ठीक आहे, एक्झाम्पल घेतले. आता आपल्याला पुन्हा आहे डेल्टा जी हा स्टँडर्ड स्टेटमध्ये लिहायचा आहे. कसा लिहिणार मग? याप्रमाणे. म्हणजेच आपण याला असं वाक्यामध्ये लिहू शकतो. त्यामध्ये काय आहे? स्टँडर्ड स्टेट ऑफ एन्थॅल्पी. एन्थॅल्पीची आता सिम्बॉल काय आहे? एच. ठीक आहे. मग स्टँडर्ड स्टेटमध्ये काय होईल? याप्रमाणे. चेंज इन स्टँडर्ड असेल तर अशा प्रकारचे. ठीक आहे. दुसरा स्टँडर्ड स्टेट ऑफ एन्थॅल्पी झालं. आता काय आहे? जर आपल्याला गिब्स एनर्जी किंवा एन्ट्रॉपी बनायचं असेल, एन्ट्रॉपी वेगळा आहे, एन्ट्रॉपी, तर त्याचा सिम्बॉल काय आहे? डेल्टा आहे. स्टँडर्ड आहे म्हणून इथं गोल द्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारचा जो पार्ट आहे ती त्या झाल्या स्टँडर्ड स्टेट्स. अशा प्रत्येक ज्या असतील, ज्या आपल्या स्टेट फंक्शन पाथ फंक्शन असतील, स्टेट फंक्शन म्हणून मॅक्झिमम, तर ते आपल्याला अशाप्रमाणे लिहू शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपल्याला पाहायचा आहे तो स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन्स. तो झाला आपला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन्स अँड स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन्स. या प्रकारचा पार्ट पाहायचा. काय यामध्ये? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन्स. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन्स. आता या स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन मध्ये पहा, याचा सिम्बॉल काय आहे? डेल्टा. इथे काय आहे? एफ म्हणजे फॉर्मेशन आणि एच स्टँडर्ड स्टेटमध्ये. मग याची व्याख्या काय आहे? एन्थॅल्पी चेंज that occurs formation of 1 mole of pure compound. Formation of 1 mole of pure compound in it. Pure compound from its elements in the standard states. Called standard enthalpy of formations. Standard enthalpy of formation.
त्यानंतर ही व्याख्या झाली. आता रिप्रेझेंटेशन कसं आहे? इट रिप्रेझेंटेड ॲज डेल्टा एफ म्हणजे फॉर्मेशन आणि स्टँडर्ड्स. म्हणजेच काय? एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड म्हणजेच त्याच्यावर सर्कल करायचं कॉर्नरवर. तर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय? एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ प्युअर सबस्टन्स. 1 मोल प्युअर सबस्टन्स आपण तयार करायचा. 1 मोल याचा अर्थ 1 मोल असेल, 1 मोलसाठी मग 2 मोल, 3 मोल, 4 मोल याच्यासाठी पण तेच कॉन्सेप्ट राहणार आहे. फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ प्युअर सबस्टन्स फ्रॉम. आता सबस्टन्स किंवा कंपाऊंड, इथं कंपाऊंड घेतला, सबस्टन्स म्हणलं तरी चालतो. तर कंपाऊंड फॉर्मेशन कशापासून करतात? एलिमेंटपासून. फॉर्मेशन ऑफ प्युअर कंपाऊंड फ्रॉम इट्स एलिमेंट्स. एलिमेंटपासून तयार होतो. कारण कंपाऊंड कसं तयार होणार? त्यांच्या एलिमेंटपासून. जसं H2 आहे, H2O कंपाऊंड आहे, पण त्यामध्ये एलिमेंट कोणते आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ओके. मग इन द स्टँडर्ड स्टेट ते सुद्धा काय असणार? ही सर्व कंडिशन स्टँडर्ड स्टेटमध्ये आहे सर्व. ठीक आहे. कॉल्ड स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आणि रिप्रेझेंटेशन कसं आहे त्यांचं? डेल्टा एफ एस स्टँडर्ड याप्रमाणे. आता आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन पाहायची आहे, ती म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन्स. नेक्स्ट डेफिनेशन कोणती पाहायची आपल्याला? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन्स. त्या स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशनमध्ये आपल्याला त्याची व्याख्या पाहून माहिती लिहायची. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन्स किंवा कंबशन्स. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन्स. डेल्टा सी कंबशनसाठी आणि एच आणि हा गोल्ड स्टँडर्डसाठी. मग याची व्याख्या काय राहील? एन्थॅल्पी चेंज that occurs. Enthalpy change that occurs 1 mole of pure substance. Enthalpy change that occurs 1 mole of pure substance in standard state oxidize completely. ठीक आहे. तर एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स 1 मोल ऑफ प्युअर सबस्टन्स इन स्टँडर्ड स्टेट्स ऑक्सिडाइज कम्प्लिटली. तर या डेफिनेशनला काय म्हणायचं? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन म्हणजेच काय? तर 1 मोल प्युअर सबस्टन्स असेल तो, ठीक आहे, त्याला ऑक्सिडाइज करायचं थोडक्यात त्याला बर्न करायचं, त्याला कंबशन करायचं, त्याला कंबट करायचं. तर ती क्रिया म्हणजेच काय आहे? आणि त्यावेळेस जी एनर्जी रिलीज होईल किंवा एनर्जी चेंजेस होणार आहे ती एन्थॅल्पी आहे, चेंज होणार आहे. त्या एन्थॅल्पीला काय म्हणायचं? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन्स. त्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन्स. मग स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन रिप्रेझेंटेशन काय आहे? 8 रिप्रेझेंटेड ॲज डेल्टा सी कंबशनसाठी आणि एच जो आहे तो एन्थॅल्पीसाठी आणि गोल जो लिहिला तो स्टँडर्डसाठी. तर अशा प्रकारे हा कन्सेप्ट आपण पाहिला आहे. आपण प्रॉब्लेम पाहिला, स्टँडर्ड स्टेट पाहिली, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन पाहिला, फॉर्मेशन म्हणजे तयार होणारा मॉलिक्यूल, एन्थॅल्पी ऑफ कंबशन पाहिला, कंबशन म्हणजे त्या मॉलिक्यूल आपल्याला बर्न करायचं, त्याला थोडक्यात म्हणायचं कम्प्लिटली ऑक्सिडाइज. ठीक आहे. याप्रमाणे हा पार्ट इथे संपलेला आहे. ओके, थँक्यू.